ही मागणी ताबडतोब मागे घेतली पाहिजे. आता ह्यांचं मराठी पण कसं ते बघूया. दुसरं राजू, मला असं वाटतं की तुम्ही जर पॉलिटिकल बघायला गेलं तर या सर्व प्रश्न सरफेसला आल्यामुळे, कारण माझ्या मते मनसेपुरतं आंदोलन मर्यादित नाहीये. मराठी माणसाने आंदोलन आपलं घेतलेलं आहे. हे निर्णायकी नक्की होणार नाही, कारण सामान्य मराठी माणूस याच्या नेतृत्वात, म्हणजे उद्या असं पकडा राजसाहेबांना अटक केली, ती डेअरिंग नाहीये, केली तर काय महाराष्ट्र करायचं ते कळेल. पण कुठेतरी या सर्व प्रश्नांच्या मागे ही सगळी परदेशातून परराज्यातून आलेली मंडळी आहेत, असं हे या लोकांना ठामपणे वाटतं. मला उत्तर प्रदेश आणि बिहारचं फक्त एवढंच म्हणायचं आहे की ह्यांना प्रोटेक्ट करणारे सर्व पक्षातले सर्व नेते 10 तोंडाच्या रावणासारखे एकाच सुरात बोलतात. पण आणि महाराष्ट्रामध्ये ही कोणी माणसं, याचं कारण राष्ट्रवादीचा मुंबई पट्ट्यामध्ये होल्ड नाहीये. काँग्रेसला इकडच्या अमराठी मतांची चिंता आहे, तीच केस भाजपची आहे. त्यामुळे यांचं बोलणं आणि काँग्रेसचा प्राण अमेठी रायबरेलीत आहे उत्तर प्रदेशच्या. मान्य मला नाही, पण शेवटी इकडचे पण पुन्हा शेरीची गोची काय झाली आहे की हिंदुत्व तर घेतलंय, म्हणजे एका हातात मी त्यांना कळत नाही ते बॅलन्सिंग कसं करायचंय. पण त्यांचा प्रॉब्लेम असा झाला आहे की मोदी पॅटर्न नंतर मुंबईतल्या वाढत्या अमराठी वर्चस्वाचा फायदा घेण्याकरता भाजप सरसावलेली आहे. ज्या 36 जागा पुनर्रचित मतदारसंघानुसार येणार आहेत त्यामध्ये आताच्या पॅटर्नप्रमाणे 60-40 किंवा 65-35% यांच्या जागा वाटपाची बोलली आहे. भाजप कुठेतरी अधिक जागा मागेल की काय मराठी पट्ट्यामध्ये, म्हणून आतापासूनच सेनेने मराठी कार्ड सोडून हे म्हणजे हे या प्रातिनिधिक गोष्टी आहे. भोजपुरी चित्रपटाला सवलती द्यायच्या, लाईच्या ना करायचं, बिरा करायचं. म्हणजे आता सेनेची अशी स्थिती आहे, असं दिसतंय की मराठी माणूस हा उत्तर प्रदेश बिहार मधल्यांच्या रक्षणाकरता उभा करण्याकरता स्थापन केलेली संघटना होती असं उद्या इतिहासात. मला वाईट अशा करता वाटतं की म्हणजे माझी स्वतःची धारणा आहे, मी अनेक वेळा आमच्या पक्षाच्या बैठकीत सांगतो की महाराष्ट्रावर प्रेम करणारे आणि प्रसंगी महाराष्ट्राकरता भांडणारे अनेक नेते मंडळी अनेक पक्षातली आपण बघितली. आचार्य अत्रेंनी जेवढ्या जोरकसपणे महाराष्ट्रपणाचा पुरस्कार केला तोच दोरा पुढे बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या मनात ओवला. आपण बोलणार आहोत पण एक ब्रेक नंतर. ब्रेकनंतर संवादमध्ये आपलं स्वागत. या सगळ्याच्या पलीकडे अजून एक गोष्ट आहे की तुमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवशीपासून संपूर्ण माध्यम, इलेक्ट्रॉनिक माध्यम, मराठी चॅनल्स जे आहेत ते सोडून देऊ आपण, परंतु सगळे हिंदी चॅनल आणि सगळे इंग्रजी चॅनल तुम्हाला गुंड, तुमचे नेते राज ठाकरे यांना गुंड या म्हणजे या विशेषणानेच संबोधत आहेत. आणि म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत असं सांगितलं की कोणत्याही माणसाला कोर्टाने निकाल देऊन काही ठरवायच्या अगोदर आपण असं बोलणं योग्य नाही. आणि हे कोणालाही न जुमानता सर्व चॅनल्सवर सतत राजचे गुंड, म्हणजे तुम्ही आता सरचिटणीस म्हटल्यावर तुम्ही गुंड, अशा गुंड या विशेषणाने तुम्हाला संबोधलं जात आहे. संघटनेमध्ये, महाराष्ट्रामध्ये, खुद्द राज ठाकरेंच्या मनामध्ये याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? मी असं म्हणेन, पूर्वीचं एक वाक्य आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा अख्ख्या महाराष्ट्र देशी झेंडा, एवढंच म्हणू शकेल. माझ्या मते अख्खी काँग्रेस, मी तुम्हाला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सांगतोय की नेतृत्व कसं लागतं, सिच्युएशन ही लीडर तयार करते. संयुक्त महाराष्ट्रानंतर देखील जो हताशपणा मराठी माणसामध्ये आला होता, ही महाराष्ट्र एक समिती सगळ्या विधानसभेच्या जागावर पडली, पुन्हा काँग्रेस आली, हा वेगळा इलेक्शनचं राजकारण वेगळा गणित आहे. तसा जो हताशपणा आला होता तसाच हताशपणा शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर त्यांनी मराठी माणसाकडे फिरवली पाठ, या पार्श्वभूमीवर मराठी माणसामध्ये पण आलेला आहे. पण याही पलीकडे जाऊन मराठी माणसाने आता कोणाला नेता करायचं नक्की ठरवलेलं आहे. त्यामुळे गुंडा आम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र मंडळ अमेरिका, युरोपमधली महाराष्ट्र मंडळ यांनी राज ठाकरे साहेबांना पाठिंबा दिलाय. गेले 3 दिवस न्यूयॉर्क टाइम्सचा पत्रकार माझ्याकडे राजसाहेबांची भेट मागतोय. त्याला मुंबई, जी जगातल्या पहिल्या 10 शहरामध्ये येते, राज ठाकरे साहेब काय म्हणतात त्याला ऐकायचंय. माझ्या मते ठराविक माध्यमं ठरू शकत नाही. जसं युद्ध आणि क्रिकेटच्या मॅचच्या वेळेला भारत एकत्र येतो असं म्हणतात, मी छोट्या मॉड्यूलमध्ये म्हणेल की जेव्हा तुम्ही मराठी माणसाला शिव्या घालता, सगळे नेते महाराष्ट्रातले आणि दिल्लीतले पण, तेव्हा मराठी माणूस नक्की एक झाल्याचे राहणार नाही आणि त्याला नेतृत्व राज ठाकरेंचं असेल. परंतु एक गोष्ट तुम्ही बघितली, राजकारणाच्या पटलावर शरद पवार, नारायण राणे, बाळासाहेब ठाकरे आणि इतर छोटे मोठे अनेक नेते तुमच्या विरोधात बोललेले आहेत. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अटक केलेली आहे किंवा अटक करता आहेत किंवा हा भाग जेव्हा दिसेल तेव्हा अनेकांना अटक झालेली असेल. राज ठाकरे यांना अटक होण्याची शक्यता रोज व्यक्त केली जाते.
माध्यमांमधली सर्व चॅनल्स, म्हणजे मी नावं घेत जाईन तर सर्व न्यूज चॅनल्स हिंदीमधले, सर्व न्यूज चॅनल्स इंग्रजीमधले तुमच्या विरुद्ध अशा पद्धतीने बोलतायत की तुम्ही हिंसाचाराला कारणीभूत आहात, तुम्ही हिंसा करता आहात, तुम्ही मुंबईचं वातावरण आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवलेलं आहे, एवढंच नव्हे तर तुम्ही स्टंट करता आहात असं म्हटलं जातं. त्याला प्रवक्ता म्हणून तुमची रिॲक्शन? नाही, बाळासाहेब ठाकरेंना आपण बाजूला ठेवा, कारण ते गेली 40 वर्ष कुठेही त्यांनी निवडणूक लढवलेली नाही. पण ही सगळी राव कंपनी महाराष्ट्रातली, शरदराव, गोपीनाथराव, नारायणराव, विलासराव, छगनराव, आर राव, ही 4 पक्षातली सगळी राव कंपनी जी आहे यांचा मतदारसंघ मुंबई नाहीये, लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे मराठी माणसाला डाचत असणाऱ्या प्रश्नांची यांना बिलकुल कल्पना नाही. पण हा प्रश्न तर आता पुणे, नाशिक आणि सर्व महानगर आणि उपनगर आणि या कोकण प्रमुख 4 शहरामध्ये, म्हणजे बारामती शेवटी पुण्याचा आउटस्कट झाला, शहर नाही झालं, म्हणजे शरदरावांपुरता संबंध आला तर तुम्ही लक्षात घ्या, ह्या मंडळींना मराठी माणसं मार्जिनलाइज होत आहेत, साईड लाईनला होत आहेत, ह्याची बिलकुल पर्वा नाही असं मला दिसतं याच्यामध्ये. आणि सगळी माणसं आम्हाला विरोध करतायत म्हणून हा मुद्दा आम्ही नक्की सोडत नाही. माझ्या मते आम्ही बरोबर आहोत. मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय की अनेक लोकांनी, म्हणजे पूर्वी असं वाटायचं की विदर्भातल्या माणसाची काय प्रतिक्रिया असेल, हजारो लोकांनी आम्हाला SMS आणि पत्र पाठवून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. लोकांनी माध्यमांकडून शोधून काढलंय. बरं, तुम्ही म्हणता मराठी माध्यम विरोधात नाहीयेत, पण मराठी माध्यम पण असं सांगतायत की ते तसं म्हणतायत, म्हणजे नरवा कुंजरवा त्यांची पण भूमिका आहे. पण ठीक आहे, ते विरोधात नाहीये. पण माझ्या मते जेव्हा सगळे लोक तुमच्या विरोधात असतात ते खुंटा हलून बळकट केल्याप्रमाणे तुमची भूमिका ही सरळ जाते असं मला वाटतंय. याचं कारण की तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळी देखील महाराजांच्या अगेन्स्ट 90% त्यांचे स्थानिक मराठीत लढले. त्यामुळे हाच तर्कवाद पुढे न्यायचा झाला तर समाजातले जे लोकोत्तर नेते राजस्वितात असलेले किंवा मागचे हे असेल की यांचा आशीर्वाद असेल तर आंदोलन होईल, असं काहीच नाहीये. तुम्ही पुढे काय करायचं ठरवलंय? म्हणजे हे आंदोलन असंच पुढे चालू राहणार वेगवेगळ्या मार्गांनी का दुसरा काही मुद्दा पुढे नेणार? नाही, पहिली गोष्ट याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला ही गोष्ट कळली पाहिजे, कारण तुमचा चॅनल माझ्यामध्ये महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचलेला आहे. 50% महाराष्ट्राचा शहरी भाग झाला आहे. सगळ्या देशात पण तीच परिस्थिती आहे. मला फक्त एवढंच सांगायचं की प्रांतिवाद कशाला म्हणतात, मराठी माणसांनी कुठेही गोंधळून भावचळून जाऊ नये याच्याकरता काही भूमिका सांगणं आवश्यक आहे, ज्या राजसाहेबांनी मागे सांगितल्या आहेत. की परवा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले, पंतप्रधान शीख धर्माचे, अत्यंत सज्जन आणि नेकीचा माणूस. त्या माणसाने देखील ते सांगितलं की शिखांना पॅरिसमध्ये कृपान ठेवायला पगडी आणि कृपान ठेवायला ट्रॅव्हल करताना त्रास होतो, कारण ते शस्त्र बाळगलं जातं. आज लायटर देखील शस्त्र बाळगलं जातं, काडीपेटी शस्त्र बाळगलं जातं. तर तो त्रास कमी व्हावा म्हणून तुम्ही काहीतरी करा. याला प्रांतिवाद आपण म्हणू शकत नाही का? उद्या गांगुलीला काढल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे, तृणमूल काँग्रेसचे, भाजपचे, पश्चिम बंगालमधले सगळे नेते गांगुली करता एकत्र येतात. का तो कम्युनिस्ट आहे, का तो समाजवादी आहे, का तो भांडवलदार आहे. लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी सगळे माणसं म्हणतो. ही त्याच्या मागे हा प्रांतिवाद नाही. 60% तामिळ लोकांना मलेशियामध्ये त्रास झाला म्हणून जयललिता असेल, वायको असेल, करुणानिधी असतील, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. ते आमच्या पंतप्रधानांना सांगतात की माझा तुम्हाला पाठिंबा आहे, तो पाहिजे असेल तर त्या पंतप्रधानांशी बोला. हा प्रांतिवाद नाही का? तुम्ही प्रांतीय अस्मिता केवढी तेजस्वी असते. अहो, कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत धरमसिंग होते 2 वर्षापूर्वी. त्यांनी सांगितलं, इव्हन काल देखील या विधानाला कर्नाटकमध्ये पुष्टी मिळाली की IT सेंटर म्हणून बंगलोरचा जो उदो चाललेला आहे तिकडे स्थानिक कन्नडिगांना जर नोकऱ्या मिळत नसतील, जॉब मिळत नसतील, धंदे मिळत नसतील तर का चाटायचे ITची क्रांती? कुठेतरी या उद्वेग समजून घेतला पाहिजे. इथे गव्हर्नन्सचा प्रॉब्लेम आहे. हा बकालपणा वाढायला आणि मुंबई हे एक बेट आहे, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्याच्या पुढे काय करणार, हा तुमचा जो पहिला प्रश्न होता. तर मला एवढंच सांगायचं की मराठी माणूस जर त्याच्या पोटाची जर ददात मिटली तर पुढे सांस्कृतिकदृष्ट्या काहीतरी भरीव करून दाखवू शकेल. हा पण प्रश्न माध्यमाने विचारला की आता मराठी माणसाची अदरवाईज स्थिती खूप चांगली आहे. म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये दिग्गज मराठी माणसं उभी राहिली आहेत किंवा त्यांची ग्राहक विकत घेण्याची क्षमता, पर्चेसिंग मान्य मला, पण तो ती व्यक्ती कुंपणावर असते. म्हणजे इतक्या मोठ्या लोकांनी राज ठाकरे साहेबांना पाठिंबा दिलाय, ती जर यादी राजसाहेब काहीतरी सांगतीलच, तुम्हाला थक्क व्हायला येईल. परदेशातले सोडात, पण ही माणसं भूमिका घेत नाहीत. मी गांगुलीचं उदाहरण सांगतोय. जसं गांगुलीच्या केसमध्ये मोठी माणसं उभी राहिली राजकीय दृष्ट्या, तसे आमचे शरद पवार हरभजनच्या मागे उभे राहत नाहीत.